तालुका क्रीडा असोसिएशन अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित श्री गणेश चषक 2025 तर आज यावेळी देखील आपण गणेशवाडी पाहिलं तर गणेश चषक मध्ये गणपती बाप्पा विघ्नहर्ता तोच सुख करता आणि तोच दुःख हरता. सुख दुःख ही वाटेवरती येतात. क्रिकेटच्या पटलावरती एका बाजूला दुःख असणार आहे, एका बाजूला सुख असणार आहे. कोणतरी जिंकणार आहे किंवा कोणतरी पराभूत होणार आहे, कोणतरी पराभूत होणार आहे किंवा कोणतरी जिंकणार आहे. विशाल स्ट्रायकिंगला असणार आहे आणि पाडिंगचा विशाल असणार आहे आणि निलेश सर असणार आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जिंकती टीम कडून आलेला युवा गोलंदाज आहे विशाल उर्फ बापू. बॅटिंग साठी सज्ज होतात. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या गोलंदाज आपण पाहिलं तर पंचांनी देखील चांगल्या पद्धतीने भूमिका पाहतात. अमोल आपण पाहिलं तर पहिलं षटक बदलण्यासाठी जास्त वेळ न घेता या मॅचला सुरुवात करायची. आपली जास्त वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल टीव्हीवर होतो. ऑन स्ट्राईकला विशाल असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या गोलंदाज अमोलला पाहतोय. पहिलाच बॉल बॅट चांगली होईल. धडक मजा येईल मॅच मध्ये कारण का दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलाय. त्यांचं मनोबल वाढलं गेले. एक एक मॅच मिळू असताना आता तिसरा मॅच कोण खेळणार आहे यासाठी चांगली आता ही चढी कुडवी झुंज तुम्हाला पाहायला मिळते. चला प्लीज सुरुवात करायची आहे. ऑफिसर आपण पंच पाहतोय सकाळपासून चांगल्या पद्धतीनं काम. ओ माय गॉड शरीरापासून दूर ठेवला. हाफ ट्रॅकर बॉल होता. चांगला बॉल इथे रिलीज करताना बॉल पहिलाच इथे डॉट बॉल. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा गोलंदाज ह्याने मागच्या टेनिस सीझन मध्ये पण अप्रतिम गोलंदाजी केली. तोच गोलंदाज आज एक तगडा फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्याने फटकेबाजी केली तो 5 षटकार मारले होते आणि त्या जोरावरती 48 धावा केल्या होत्या आणि तो हा खेळाडू आहे. वा जबरदस्त पिक करण्याचा प्रयत्न केला होता आज खरं तर आमचे पंच आणि त्याचबरोबर आमच्या कप बॉक्स मध्ये देखील जॉईन झालेत. ह्याच देखील त्याच टप्प्यावरती तोच टप्पा शोधलाय तोच वेग आणि पुन्हा एकदा कंट्रोल सिस्टमचा चांगला वापर केलाय. आणखीन किती टॉट बॉल होतो. पॅक टू पॅक 2 मिनिट बॉल टॉट इथे अमोल गोलंदाजी करतोय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फाईन लेग रिजन मध्ये व्हाईट बॉलचा कॉल येतोय. डाव्या इष्टीच्या बाहेर अतिरिक्त धावणे करता सुरुवात होते. सर आता सुरुवात मला वाटतं आता राजू अप्पा करतायत अंपायरिंग आणि एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आज त्यांचं आयोजन आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही योगदान देण्याचा कार्यक्रम असतो. त्यांचा प्रयत्न असतो आणि कराड क्रिकेटचं हे जबरदस्त असं व्यक्तिमत्व प्रत्येक खेळाडूला बनवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक खेळाडूशी जुळण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकंदरीत प्रत्येक खेळाडूला जवळ आणण्याचा प्रयत्न असतो आणि तोही या क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान मारला गेला हा चौकार. काय म्हणाले या चौकाराबद्दल कारण की मागच्या सामन्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारला होता. जबरदस्त कारण का ज्या पद्धतीने आपण पाहतो बॅटचा चेहरा ओपन केला आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून जातोय. चांगला इथे फटका. 2 बॉलच्या पाठीमागे वंचित ठेवलं होतं परंतु हा बॉल थोडासा पुढ्यात टाकला होता थोडासा बाहेर होता. बॅटचा चेहरा त्याच्यानंतर 4 सुंदर बॅटिंग. बघायला गेलं तर आता गोलंदाजावरती दडपण असं कारण की एक जबरदस्त असा अष्टपैलू या कराड क्रिकेट असोसिएशनचा विशाल साहेब अप्रतिम. विशाल मोरे जबरदस्त बॅटिंग करतात आणि खेळाचं प्रदर्शन आणि त्यांची जी खेळामध्ये असलेली आग आहे ना मैदानात आपल्याला पाहायला ॲग्रेशन खूप दिसतं मैदानात. खूप चांगली बॅटिंग खूप चांगली बॅटिंग. 2 बॉल टॉट आली. गोलंदाज देखील कौतुक करेन. ओहो पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. काय गोलंदाजी राहिली आहे. जरूर येते पहिल्या आपण पाहिलं मॅच मध्ये 5 षटकार तब्बल ठोकले होते परंतु हा देखील मॅच ही देखील टीम जिंकलेली होती. का मी जिंकलोय का मी पुढे आलोय का मी फ्रंट फुटला सध्या गोलंदाजी करतोय हे देखील अमोल देखील विशालला सांगतोय. चांगली गोलंदाजी. इंतिक संघाचा एक जबरदस्त हा नवीन खेळाडू आलेला हा आमचे राजू अप्पा काहीतरी निर्देश देत आहेत आपल्या खेळाडूंना. जे गणेशवाडी संघाचे जे सहकारी आहेत त्यांनी निश्चितच त्याची पूर्तता करायची आहे. आणि गतीमध्ये परिवर्तन काय असते पहा. खेळाडू ज्या टप्प्यावरती जाण्याचा प्रयत्न करतो त्या टप्प्यावरती अडकवण्याचा प्रयत्न करतो तो गोलंदाज असतो कारण की गोलंदाजाला मार पडणारच आहे आणि हे क्रिकेटचं समीकरण आहे. रबर बॉल म्हटलं तर खरं तर मारझोड करता येतात कारण का रबर बॉलला एक सिंगल डबलला थारा अजिबात दिला जात नाहीये परंतु जे टप्प्यावरती व्हेरिएशन ठेवले टप्प्यावरती तापा ठेवला टप्प्यावरती फोकस ठेवले चांगल्या कंट्रोल सिस्टमचा वापर केला. 1 to go 1 बॉल टू गो. 5 बॉल झालेले आहेत. एका बॉलचा की शिल्लक बाकी आहे. 5 बॉल झाले आहेत. चांगली गोलंदाजी टप्पे शोधले गेलेत आणि पंचांशी वाद करायचा नाहीये प्लीज. इथे आमचे स्कोरर पण मोजतात आहे चेंडू इंद्रजित
5 चेंडू झालेले आहेत इंद्रजित. ओव्हर झाली नाही, वाईट नाही गेलाय. नाही 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 नाही. वंडी होता, वाईट नव्हता. ओके, मग ओव्हर झालेली आहे. धावा किती झाले साहेब? श्री गणेश क्रिकेट असोसिएशन गणेशवाडीचं हे आयोजन श्री गणेश चषक 2025 आणि रबर बॉल क्रिकेटचे पहिलं आयोजन आहे. तर या पहिल्या आयोजनामध्ये आपल्याला खूप सारे खेळाडू दिसतात, कारण की रबर बॉल म्हटलं तर बॉल लागला का सीमारेषेच्या बाहेर आणि गोलंदाजाला कुठेतरी आपला टप्पा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जरूर आहे, कारण का 5 धावा झालेल्या आहेत. खरं तर गोलंदाजी कोणती हायगे इथे केली जात नव्हती, जात नसते. आम्ही कित्येक वेळा पाहिले, कित्येक अनेक स्पर्धा केल्या रबर बॉल मध्ये, परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले तर मारझोड, परंतु इथे सव्वा सेर, एकेला सेर आहे, सव्वा सेर आहे. आणि प्रत्येकाची कमजोरी असोसिएशन म्हटलं तर प्रत्येकाची कमजोरी प्रत्येकाला माहिती यायची. कोणाची नस कुठे दाबली की त्याला किती त्रास होईल, आणि हेच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहतोय. आता मी तर पाहतोय शेर आलाय, या कराड क्रिकेटचा शेर म्हणजे राजू कंक साहेब. अप्रतिम असं व्यक्तिमत्व, जबरदस्त असं खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. पश्चिम महाराष्ट्र असू द्या किंवा ओपन क्रिकेट असू द्या, प्रत्येक क्रिकेटमध्ये आपली छाप आहे. आता मात्र गोलंदाजी छाप पाडतो तो म्हणजे कपिल केपी. अप्रतिम गोलंदाजी, टप्प्यावरती सवार आहे दोन्ही पण गोलंदाज. खास करून विश्लेषण, चेंज ऑफ पेस, जे विविधता आहे गोलंदाजाची ती निश्चितच मैदानात दाखवताना दिसतात. कधी चेंडू वेगवान टाकतात, कधी चेंडू हाताळतात ते हलक्या हाताने. पुन्हा एकदा चेंडूच्या मागावरती गेलात तर चेंडू मिळणार नाही. काय म्हणाल सर? जबरदस्त. ज्या वेळेस बॉल दोन्ही आपण बॉल पाहिले टप्प्यापर्यंत थोडंसं स्विंग जातात, आणि थोडासा कट बॉल्स आपण पाहिला तर स्विंग होतोय, आणि त्याच्यानंतर खरं तर गतीमध्ये परिवर्तन वारंवार पाहिलंय. आणि ज्या वेळेस खरं तर वन साइड मैदान असतं त्या वेळेस स्पिनर हा गोलंदाज नेहमीच चालत असतो, कारण का पाठीमागे तुम्ही मारू शकत नाहीये, आणि समोर जितका प्रयत्न करताय परंतु बॉल टर्न होतो, आणि त्या वेळेस खरं तर गोलंदाजाला तेवढासा फायदा देखील जरूर होतो. चांगली गोलंदाजी, आणि 2 बॉल लगातारचे टॉट आले. आणि यालाच म्हणतात क्रिकेट कमबॅक करून दिला, आणि चांगले क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि बघा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु निलेश वीर साहेबांचा पण एक विक्रम आहे. 6 चेंडू आणि 6 षटकार यांनी मारलेले आहेत. आता अशाच प्रकारची इनिंग असेल, परंतु एकही मोठा फटका आलेला नाही आतापर्यंतचा सामना चालू असताना आपण पाहतोय. खास करून गोलंदाज गती परिवर्तन करतात आणि फलंदाजाला निश्चितच अडकवतात. चांगली गोलंदाजी, जबरदस्त अटकला, हवेमध्ये स्वार केला, स्टँड झाला क्षेत्ररक्षकात, आणि फलंदाज बाद पकडला कॅच. आणि हिंदी संघाचं वैशिष्ट्य म्हणजे विविधता, चेंज ऑफ पेस. हे गोलंदाजाने एक अस्त्र मैदानात चालवलेलं आहे, आणि ते निश्चितच काम करत आहे. कारण की विशाल सारखा एक धाकड फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये 5 षटकार मारले होते, आणि आपली धावसंख्या जी सन्मानजनक पाहिजे होती त्याच्यावरती घेऊन गेले होते. मात्र आता त्या प्रकारचा खेळ करता आला नाहीये. चेंडूच्या मागावरती गेला तर तुम्हाला बॉल मिळणार नाहीये. तुम्हाला शॉट सिलेक्शन हे एक अस्त्र आहे फलंदाजाला, ते निश्चितच दाखवायला पाहिजे. रबर बॉल क्रिकेट असो किंवा कोणत्याही प्रकारचं क्रिकेट असो. जबरदस्त गोलंदाजी, 4 बॉलच्या पाठीमागे एक सिंगल आली आहे. टोटल झालं ते एकूण एकत्र टीमच्या 6 धावांची गरज असणार आहे. सध्या काय जबरदस्त गोलंदाजी आहे. फलंदाजांना खरं तर थांबवले, फलंदाजाच्या पायामध्ये बेडा घातलाय, फलंदाजांना थकवलंय. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झाले. गोलंदाजी छान होती. राहुल बॅटिंग साठी टोटल झाले त्या 6. बॉल असणार आहेत 8, आणि 8 बॉल मध्ये करता टार्गेट सेट करतात मॅच मध्ये. पुढे येऊन सरचवला, बॉल ऑन द स्टँड झालाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, स्वतः गोलंदाज डीप मधून आलेले आहे. क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा इथे सहज अर्जित करूया. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत गेलेला आहे, आणि ह्यालाच म्हणतात कराड क्रिकेटचा रबरचा महासंग्राम. प्रत्येक जण खेळायला आलं, निश्चितच जिंकण्यासाठी तो प्रयत्न करतोच प्रत्येक जण, परंतु आपली कौशल्य आता जी काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यातला हा एक खेळाडू म्हणजे केपी कपिल पाटील, अप्रतिम खेळाडू आहे. परंतु अमोलने छाप टाकलेलं पहिलं षटक सुंदर 5 धावांचं टाकलं. त्यानंतर पकडला गेला होता विशालचा केस, जो झेल होता तो इम्पॉर्टंट होता. तो जर सुटला असता तर निश्चितच मॅच पासून परतावलं असतं विशालने. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, आणि मागच्या सामन्यापासून मी पाहतो कपिलने फक्त टप्प्यावरती सवार आणि फलंदाजाला अडकवले. ते म्हणजे इंद्रजितने आपल्या यष्ट्यांच्या मागे जे काम करायचं असं ते निश्चित करताना पाहतोय.
लाजवाब गोलंदाजी आपल्या पहिल्या तर आपण गोलंदाजी करणारी टीम टोटल झाल्या त्या आतापर्यंत बोर्डमध्ये सजल्या तर फक्त आणि फक्त 8 धाबा. इकॉनॉमिक्स ओव्हर राहिला दोन्ही गोलंदाजच्या पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 3, त्याच्यामध्ये महत्वाचा विकेट म्हणजे विशाल इथे 5 झाला. विशालचे खरं तर 12 बॉलचा म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला, एकच फक्त चौकार आला विशालच्या बॅटमधनं आणि त्याच्यानंतर लाजवाब कामगिरी टप्प्यावरती फोकस ठेवला आणि चांगल्या पद्धतीने बॉल हाताळला गेले. शेवटचं षटक असणारा आणि शेवटच्या षटकामध्ये खरं तर हाणामारीची गरज असणारा कमीत कमी 30 धावा व्हायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त 40 धावा झाल्या तर मॅच मध्ये रंगत वाढेल. शेवटचं षटक असणारा PSI डिलेस सर ऑल स्ट्राईक असणार आणि किती धावा या षटकामध्ये येणार आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न केला, बॉल थोडासा खाली राहिला, एक तर सिंगल मिळते, सेकंडचा कॉल होईल का? यस कॉल तर यस नो परंतु इथे धाव मिळणार नाहीये. इंद्रजीत यांच्या हातामध्ये बॉल टाकला गेला आणि आले होते मात्र सिंगल येणारे 5 बॉल करायचं टार्गेट सेट टोटल झाले ते 9 धावा. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ, 18 चेंडू आहे या सामन्यासाठी आणि उर्वरित 5 चेंडू मध्ये मोठे फटके निश्चितच अपेक्षित आहे. आता राहुल कसा काय होतोय कारण की धावा हव्या आहेत तर मोठे फटके. जबरदस्त चेंडू तर लो फुलटॉस चेंडू जो फलंदाज ज्या प्रतीक्षेत असतो त्या चेंडूवरती यांना धाव मारता आलेली नाहीये साहेब, कुठेतरी अडचणीत आहे हा संघ. तितकाच वेग आपण पाहिला, हवेमध्ये बॉल स्विंग झाला आणि त्याच्यानंतर इथे आलेला हा टॉट बॉल टोटल झाले ते 9 धाबा, एक सिंगल आली. वन डे डिक्लेअर झोन मध्ये 10 धाबा आला, बोर्डमध्ये सजला गेल्या 10च्या 20च्या 30 कशा पैकी होणार कारण का येणारे 4 बॉल असणार. चांगली गोलंदाजी आपण पाहतो पलराजची. विकेट करण्याचा प्रयत्न केला परंतु यष्ट उद्ध्वस्त झाल्यात केल्यात आणखी किती फलंदाज इथे पास झालाय, कसं करावं कुठून करावं धावांच्या शोधामध्ये आहे, धावा होत नाहीयेत परंतु मिळाली त्याच्यामध्ये विकेट. माझ्या मते निलेश वीर साहेब आहेत त्यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता परंतु राहुल मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात निश्चितच समालोचन कक्षाच्या बाहेर जाताना दिसतोय. आता प्रदेश फलंदाजीसाठी उर्वरित 3 चेंडू आणि धावांची खूप गरज आहे. धावा किती झाल्यात? 10 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंतचा 14 चेंडूचा खेळ झाला, 15 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा मात्र झाल्या त्या 10, म्हणजे खूप पाठीमागे सोडलेलं आहे. समीकरण पाहिजे त्या प्रत्येक चेंडू मागे पण धावा आलेल्या नाही आहेत. तर ही कुठेतरी जी संत धावगती झालेली आहे ते फलंदाजांनी आपल्यावरती ओढून घेतलेला 10 धावा झाले. आणि डी पॉइंटच्या दरम्यान चेंडू जातोय, 1 धाव. आता मात्र वीर साहेब मैदानात. आता उर्वरित 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर धाव संख्या सन्मानजनक मिळेल. तरी पण 11 धावा झालेल्या आहेत. जरूर बघा ज्या पद्धतीने बॅटरला खरं तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट केला गेला, एक सिंगल दिली, कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. सिंगल इथे बॉलवरती टोटल झाल्या त्या 11. आता निलेश सर असणार आहेत बा ते स्ट्राईक एंडला आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये मोठे धमाके हव्यात धमाके. निलेश सर ऑन स्ट्राईक, बॉलर तयार, विकेट केलाय, आक्रमण केलाय, बॉल काढलाय, बॉल चालायच्या सीमा रेषा पार, AK-47 बाहेर काढले, वर शॉट. टुटुटुटू झालेत पण 17 धावा झालेल्या आहेत. आता भाऊया किती आणखीन एक शेवटचा चेंडूवरती किती धावा जमावणार. अप्रतिम फटका होता, डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा फटका होता जो आपण पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग या सामन्यांकडे वळत असतो. तो फटका निश्चितच निलेश वीर साहेबांच्या बॅटमधून आला परंतु कुठेतरी वेळ झालेली आहे, कुठेतरी उशीर झालेला आहे. परंतु शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅटची स्लाइस लागते, स्क्वेअर लेगला चेंडू जातो. इंद्रजीत चेंडूच्या मागावरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न, 2री धाव घेण्याचा प्रयत्न होतो, 3री धाव होणार का? तुम्हाला धावा धावूनच काढायच्या आहेत, डिक्लेअर नाहीये. धाव संख्या 2 ने वाढते ती म्हणजे 19 बरोबर आहे आणि 20 धावांचं लक्ष असणार आहे. 18 चेंडू आणि 20 धावा, खूप जबरदस्त काटेकी टक्कर होणार का? कारण की धावा कमी आहेत. कुठेतरी 10 धावेने हा पिछाडीवरती आहे संघ. जरूर आपण पाहिलं तर निलेश सरांनी चांगलं बॅटिंग करत असताना एक षटकार त्यांच्या बॅटमधनं 19 धावा झाल्यात आणि 20 धावांची आवश्यकता. यानंतरचा आपण टॉस करतोय टीम कुसूर आणि गोटेवाडी टीम. कुसूर आणि गोटेवाडी टीम सी ग्रुप मधला हा पहिला मॅच असणार आहे. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं. कुसूर आणि गोटेवाडी टीम
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 19 धावा जमवल्या गेल्यात आणि आजच्या स्पर्धेमध्ये लो स्कोर आपण पाहिला तर टीम तुसर असणारा कुसूर आणि गोटेवाडी टीम चला आपण टॉस करते. याबाबत इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करणार आहोत आपला टॉस. आणि आजच्या दिवसासाठी आपल्याला एक जबरदस्त समालोचक उमेश सावंत साहेब इथे आहेत. परंतु आजचा हा जो कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश चषक 2025 श्री गणेश क्रिकेट क्लब व गणेशवाडी यांच्या माध्यमातून आजचा 29 जून 2025 आयोजन आहे. प्रथम पारितोषिक 15,000, द्वितीय पारितोषिक 10,000 आणि जबरदस्त असं हे गोटेवाडी संघाचा कर्णधार आमच्या समालोचन कक्षात यायचा आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी गोटेवाडी संघ कुसूर संघाचे इथे कर्णधार आहेत राजू कंगल साहेब. तर गोटेवाडी संघाचा कर्णधार आलेले आहेत. गोटेवाडी आणि कुसूर या दोन संघादरम्यानची जबरदस्त अशी लढत आपल्याला पाहायला. नाणेफेकीचा कौल होतोय आणि नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय? कुसूर. राजू कंग साहेबांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपल्याला निर्णय कळवतील. तर तृतीय पारितोषिक आहे या स्पर्धेतील 5,000 रुपये. त्याचबरोबर वैयक्तिक प्राइजेस आहेत आणि सर्व आयोजकांचे जे पाठिंबा राखी आहेत, ज्यांनी ज्यांनी हे चषक आपल्याकडून दिलेले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि असेच क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या या खेळाडूंना गावातील जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि क्रिकेट एक जबरदस्त असं माध्यम आहे प्रत्येकाला जवळ आणण्यासाठी. विविधता में एकता हे भारताचं हे ब्रीदवाक्य आहे आणि प्रत्येक जण जरी जातीने वेगळा असेल तर मनाने एकत्र असतो. आणि त्याचं एक प्रत्यक्ष जिथं जाणतं उदाहरण ते म्हणजे क्रिकेटसाठी कोणताही धर्म नसतो. क्रिकेटला फक्त तर कुसूर याने फलंदाजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग याने फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर आजच्या या सामन्यासाठी आमचे संतोष शिवाळे आणि राजू अप्पा साहेब मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी तेच तर्रार गोलंदाज विशाल ज्यांनी फलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता दाखवली त्याची उणीव निश्चितच गोलंदाजी करून पूर्ण करणार का. परंतु जिंतीचा हा शेअर म्हणजे इंद्रजित मैदानात आहे आणि केपी असे दोन फलंदाज आहेत. 20 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू आणि 20 धावा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पहिला चेंडू कव्हरच्या दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये जातोय. एक धाव होणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, तिसरी धाव, 2 धाव पूर्ण झालेले आहेत. आणि दिसाळ क्षेत्ररक्षण कराल तर सामन्याच्या खूप खूप मागे जाल तुम्ही. तर स्टंप लावून घ्यायचे आहेत. पंच स्टंप बरोबर करा प्लीज. स्टंप ठोकायचा आहे. सावंत साहेब 17 चेंडू आणि 18 धावांची गरज. लो स्कोरचा मॅच आणि हा जर मॅच जिंकायचा असेल खरं तर तर गोलंदाजीची खरं तर आता तारावरची कसरत आहे. टॉप शॉट दिला, सिंगल या बॉलवरती सेकंडचा कॉल आला. थोडीशी आपण गफलत पाहिली फिल्डिंगवरच्या टीमच्या माध्यमातून आणि इथून पुढे धावा येतील तर मात्र एकूण 3 धावा, 2 धावा आला. 3 आहेत ना, 3 धावा पोलिंग बाईकच्या माध्यमातून करते. इकडे झोन मध्ये बॉल चालला आणि लो स्कोरचा मॅच आहे आणि तुम्ही म्हटलं की तारावरची कसरत आहे. चांगली गोलंदाजी होण्या टप्प्यावरती फोकस ठेवणे क्षेत्ररक्षकाची मेन फॅक्टर असणारा फिल्डिंग म्हणजे फिल्डिंगची साथ मिळणं खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. क्षेत्ररक्षक जर असं जर तुम्ही गफलत कराल तर सामना लवकर तुम्ही घरी जावं लागेल तुम्हाला. आणि इंद्रजीत झेल होणार का? झेलचा प्रयत्न केला जात नाहीये. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करते परंतु क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून तिथे उभा आहे. पावसाळा जरी असला तरी तुमचे एफर्ट लावणे गरजेचं आहे कारण की गोलंदाज खूप जीव तोडून गोलंदाजी करतोय. पहिले 3 चेंडू जर पाहिले अप्रतिम होते. क्षेत्ररक्षकाकडून जराही साथ नाही मिळाली आणि त्याचा भूर्दंड म्हणजे सामन्यापासून लांब जातोय. इतनी गलती कभी क्रिकेट में कभी नहीं चलती. चौका टोकला गेला. कॅप इथे खरं तर छोटा होता आणि त्या कॅप मधून बॉल गेला. 9 धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आणि फक्त 10 धावेची आता आवश्यकता. इंद्रजित पाटील आणि पाटीलची पॉवरफुल बॅटिंग साठी आपण पाहतोय. चांगली बॅटिंग होती. टोटल झाल्या त्या 9 धावा.
बॉल बरेचसे आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलची गोलंदाजी पूर्ण तितकं महत्वाचं असणारा. चांगला फटका इथे केला. सिंगल मिळते डेप मध्ये आहे चित्रक्षक. सिंगल इथे दुसरा धाव सेकंडचा कॉल आला आणि बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या. सेन्सिबल क्रिकेट सध्या हे 2 बॅटर करत असताना आणि चांगल्या पद्धतीने सध्या बॅटिंग आणि साथ मिळते तर कपिलची. माझ्या मते अप्रतिम गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक कुठेतरी सुस्तावलेले दिसत आहेत, कारण की खूप जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत मी पाहिलेत, परंतु तेवढीच चांगली कलात्मकता दाखवली इंद्रजितने. पहा, चेंडू नीटचा बॅटवरती घेता येत नाही, फक्त सन्मानजनक स्ट्रोक घेत आहेत पण, आणि त्यावरती पण जास्तीत जास्त धावा जमा करतायत. हे त्यांचं तंत्र निश्चितच मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते काम करत आहे. तंत्रशुद्ध सध्या इथे फलंदाजी होते इंद्रजित पाटीलच्या माध्यमातून. एखादा असं वाटते की खरं तर पावसामध्ये बर्फाचा खडा इथे डोक्यावरती ठेवला आणि शांत पद्धतीने शांत विचाराने सध्या ते बॅटिंग करतात. चांगली बॅटिंग. त्याचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर एक ऍडव्हान्टेज ताकद असते आणि हा बॅटर युवा कपिलला आपण बाता टुटत झाला तर 19 टीमच्या 12 लक्ष छोटसा बॉलरला पुढे एकदा विशाल तयार होतं. प्रत्येक बॉल वरती रन झाल्या. ट्राय केलं इथे दिशा दिली फक्त 5चा चेहरा ओपन केला. सिंग आली या बॉल वरती आतापर्यंत. सेकंडचा कॉल यस नो परंतु नो आहे आणि ते रन्स एकच येते आणि ओच होती समाप्ती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॅटिंग स्कोर टीम 13 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग. जर कपिल बद्दल बोलले तर मी निश्चितच त्याला एक नाव देईन, चतुर खेळाडू आहे तो. कारण की जर गोलंदाजी त्यांनी ज्या चतुराईने केलेली आहे 2 सामन्यामध्ये पाहिली, फलंदाजी पण त्याच चतुर. मोठे शौक नाही आहे त्याच्याकडे, फक्त सेन्सिबल क्रिकेट. मैदानात काय खेळायचं ते खेळण्यासाठी तो येत असतो. मग क्षेत्ररक्षण करणं, गोलंदाजी करणं, बॅटिंग मिळते त्यावेळेस सेन्सिबल बॅटिंग करणं हे कपिलचं काम आहे. आता मात्र काम करण्यासाठी आपल्या संघाला पुन्हा सामन्यामध्ये परतवण्यासाठी निलेश वीर साहेब येत आहेत. राईट ओव्हर द विकेट. दुसरं शतक हाताळण्यासाठी धावा झाल्या त्या 13 आणि पहिला चेंडू डेड बॉल. धावा 13. 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 1 धावाची पण सरासरी नाहीये. 12 बॉल 7 धावांची आवश्यकता. आणि जी मॅच मध्ये रंगत होती, मॅच मध्ये हवा होती ती खूप पूर्णपणे निघून गेली. एखादा फुगा फुटला खूप हवा निघून जाते, एखादा टायर फुटला की हवा निघून जाते. तशी या मॅचची कदाचित हवा निघून गेली. परंतु क्रिकेट खरं तर क्रिकेट म्हटलं तर रंगबदलांना सरळ देखील म्हटलं जातं. कधी कोणत्याही दिशेला खरं तर टर्न होऊ शकतं. परंतु हा व्हाईट बॉलचा कॉल आला. अवघ्या 7 धावांची आवश्यकता. क्लासिकल स्ट्रोक, सेन्सिबल क्रिकेट. फक्त बॉल सॉफ्टने खेळला. सिंगल इथे आली. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. तेवढीच चांगले क्षेत्ररक्षण पण सजवलं आहे, परंतु कुठेतरी पाठी स्वतःला सेफ ठेवण्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं होतं निलेश वीर साहेबांनी. आणि इंद्रजित पहा, नीटचा बॅट वरती चेंडू येत नाही. काय कमालीची गोलंदाजी आहे, परंतु धावा मात्र कमी झालेल्या आहेत आणि ते कुठेतरी ह्या पराभवाच्या छायेत आल्याचं एक मोठं त्यांच्यावरती दडपण आहे. कारण की 20च धावांचं लक्ष आहे आणि गोलंदाजाकडे जास्त काही नसतं. बरोबर. गोलंदाजी एवढंसं काही नाही आहे, परंतु चांगली गोलंदाजी इथून पुढे 1-2 रन्स या ओव्हरमध्ये आला तर मॅच बनवू शकते. परंतु व्हाईट बॉलचा कॉल आला. एक अतिरिक्त धाव आपण ऍड करतो आणि जवळ अगदी हा मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अगदी जवळ आला. आणि राजू आप्पा साहेबांनी जो व्हाईटचा कॉल केला तो पण बघण्यासारखा होता. सेन्सिबल क्रिकेट. निश्चितच इंद्रजित यासाठीच ओळखला जातो. मोठे मोठे फटके घेत आहे, परंतु धावा कमी आहेत आणि बॅटवरती नीटचा बॉल येत नाहीये, परंतु प्रत्येक चेंडू मागे धावतं आपला फलक ठेवण्याचा प्रयत्न असतो तो म्हणजे इंद्रजितचा, आणि तेच काम करून जाते आजच्या या सामन्यामध्ये. चांगली बॅटिंग होते. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट सध्या इंद्रजित पाटीलच्या बॅट मधनं आपण बघतो. बॅटचा चेहरा ओपन केला, थोडासा बाहेर होता बॉल आणि तिथून मात्र 1 धाव ते मार्गस्थ होते. मॅच अगदी जवळ आला. टोटल झालं 19 धावा आणि एका धावेची सध्या आवश्यकता. चांगली बॅटिंग. बॅट मधून आतापर्यंत एकही मोठा षटकार किंवा चौकार नाही आलेला. प्लस पॉईंट आतापर्यंत 30 राहिला, परंतु ज्या वेळेस 5चा चेहरा ओपन केला, मोठा फटका विकेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि परंतु इथे मॅच जिंकला गेला
टीम जिंकती टीमने खरं तर हा मॅच जिंकला. आणि आमच्या सोबत खरं तर ऍज अ पंच राजूजी नकवा सर खरं तर जॉईन झाले होते ऍज अ खरं तर एक अंपायर सर. त्याच्यानंतर एक समालोचक आणि विष्णू सर देखील आहेत, म्हणून बरोबर आभार. आणि की दिवसभर आमच्या समोर देखील जसा